आम्ही आंदोलन केलं शहर सप्टेंबर आहे का तुमच्याकडे काय कोणाला काय नाही मात्र आम्ही ते रेकॉर्ड मागितले त्यांना की तुम्ही द्या कोणाकोणाची लिस्ट मागितली पण आपण बोगस कर्ज आहे अजून वाहिली बोगस कर्ज वाहिली जायची शेतकऱ्याच्या नाव कर्ज देऊ शकते कर्ज वापस घेतली त्यांनी शेतकरी विजय शुगर पण घेतलं विजय शुगर एकला पण वरचा शुगर कुठला आलेगाव शुगर एकला बँकेची 25 कोटी होती आता 110 कोटी लागली डीसीसी बँक मध्ये आमचे पैसे पूर्ण आले कोर्टात गेले मी बोज बिल राहिले कामगारांनी सोडा रक्कम तर नाही बोज बिल 25 कोटीच्या ते विषय काढून आहे पण ऊसाची बिलाचे पैसे एफआर मध्ये असताना आराशे असताना कारखाना विकला आणि आंदोलन झालं कारखाना चालू आहे 8 वर्षात पुन्हा आलेगाव शुगर विकलंय 18 पण केलं मी पुण्यात आहे साखर केलं ना शुगर कंट्रोल ऑर्डरमध्ये त्याच्यात त्यांनी कारखानदारांची बैठक 14 तारखेला बोलवली मग मी साखर आयुक्ताला म्हटलं मी इथं समांतर बैठक घेणार म्हटलं मला एक कॉल द्या म्हटलं मी त्यांनाच बोलवलं शुगर कंट्रोल ऑर्डर दुरुस्त केलं मग साखर कारखान्यांनीच त्याचं मत मागायचं आमचं मत कोण घेणार हा त्यामुळे मी इथं समांतर बैठक घेणार आहे आणि मला इथंच आलं पाहिजे म्हटलं आणि नाही भेटला तर मी गेटवर बैठक घेणार आणि मी पुढचं आंदोलन मारतो साखर आयुक्तांनी काय केलं की मला विनंती की ती बैठक मी बोलवली नाही त्यांनीच बोलवल्या ते जागा घेतल्या आणि मग तुमची 18 तारखेला मीच बैठक घेतली तुमचं काय म्हणणं आहे काय त्यांनी सगळ्या संघटनांना 18 तारखेला बोलवलेला तर आपण मानूच आपली भूमिका तर त्यामुळे साखर ऐकताना हे सगळे ते विचारवा विठ्ठलचं काय झालं विठ्ठल शुगरचं आणि शुगर पण ते शोधत शुगर आहे का अजून आलेगावचं शुगर बरं यात्रा विधानसभेचा उमेदवार आहे तिथं मोहिते पाटलाचा पुतण्या काय एक महत्वाचा मुद्दा अजून की आपला 18 तारखेचं पुढे एक मेळाव्याचं नियोजन करायचं आणि हे जे आता पैसे मोजून पुन्हा मतं मागायला येतात आपला जोड्यानं मारायचं आता ठराव करू मतं मागायला महिन्यामध्ये येणारच आहे असं राग भेटू आता पैसे मोडून जे मुलांनी मतं मागायला येत आहे काय गावात त्याचं जरा करूच जरा हे अधिकाऱ्याला सोडायचं म्हणजे मुळे आज भरायचा सुद्धा विचार करता का मला असं करायचं जसा कायदा झालाय तसा वाहन मालकांच्या बिलासाठी सुद्धा कायदा करायला होता वाहन मालकाला वेळेत पैसे मिळतील ह्याला जसं 14 दिवसाचे असतात तसं वाहन मालकाला सुद्धा 14 ते जर केलं तर फायदा होईल आता कुठं आम्ही थोडी संघटना बांधल्या मुकादमावर गुन्हे जरी दाखल व्हायला लागले तो एक कायदा झाला पाहिजे वाहतूकदाराचा पण एखादा मेळावा घेतात आता आमच्याकडे चांगली बांधून गेली वाहतूकदाराचे एक पैसे आणि वर्षभरामध्ये मी सांगली कोल्हापूरच्या वाहतूकदारांचं जवळजवळ 40 कोटी रुपये वसूल केले गुन्हे दाखल आणि आपण जी प्रमाणे कोर्ट ऑर्डर केली गुन्हे दाखल करायची सगळ्यांना लागू येतं कुणाचं एक 14 दिवसाच्या पुढे थांबले त्या संचालकावर गुन्हा दाखल होणार ती ऑर्डर सगळ्यांना रेफरन्स म्हणून वापरता येईल कुणाचं एक बिल धकू द्या कुणी शेतकरी कोर्टात जाऊन ती ऑर्डर लगेच मिळू शकते तर मग ती एक ऑर्डर सगळ्यांनी रेफरन्स म्हणून वापरायला काय हरकत नाही त्यामुळे पहिली ऑर्डर झाली महाराष्ट्र आम्ही एकत्रित गुन्हे दाखल झाले त्यांना जामीन घेत गणेश चतुर्थी झाल्यानंतर आपली 18 तारखेला तुम्हाला माहिती घेऊन या ज्या ज्या कारखान्यात तिथं आपण ते हे करू आणि त्याच्यानंतर मग एक जरा इशारा देऊया पैसे बुडवायचे वेगळं मतलब मला लाल देखील
काय केलं बोलू एक प्रतिकारामध्ये काम चालू केले तुम्ही करा संघटना म्हणून मला फोन आला संघटना म्हणून शेतकऱ्यांच्या बरोबर आहे कुठल्या शेतकरी आमच्याकडे आले आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर जावायच नाही आंदोलन सासऱ्याचा